काल कोल्हापूरचे पालकमंत्री महोदय म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते आदरणीय शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र शासनानं घोषित केली। आदरणीय ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याकरिता शिवसेनेला हे पालकमंत्री पद बहाल केलं। त्याबद्दल मी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पहिल्यांदा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे शतशः आभार मानतो। आणि काही दिवसापूर्वी आदरणीय राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांच्याबरोबर माझी जिल्हा प्रमुख या नात्याने विचार विनिमय झाली होती। त्यावेळी आम्ही अशी चर्चा केली होती की कोल्हापूरला पालकमंत्री हा शिवसेनेचाच झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून राजेश क्षीरसागरांनी देखील पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याला खरोखर आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने खरोखर कोल्हापूरला एक न्याय देण्याचं काम आदरणीय सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि कोल्हापूरचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आता घोडदौड सुरुवात होईल यात तीळ मात्र शंका नाही। मला एवढंच ह्या अनुषंगानं सांगायचं आहे की जे काही प्रकल्प रखडलेले होते त्याला आता खरोखर एक चांगल्या पद्धतीची चालना मिळेल आणि सगळ्यांना घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खरोखर कोल्हापूरचा आता विकास झाल्याशिवाय राहणार नाही यात आम्हाला कुठलीही शंका नाही। म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नवनिर्वाचित पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भावी कार्यासाठी परत आई महालक्ष्मी आपल्याला चांगल्या पद्धतीची सद्भावना देऊन दे ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। हीच माझी सदिच्छा त्यांना शुभेच्छा आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।